आता आम्ही निघतोय उंबरशेतवरून पंधेरी जायला. आम्ही ना डॉक्टरकडे आलोय. ह्या मुलीचा चेहरा बघा, घाबरली ती. गंधाचे फणस आहेत. गंधाचे फणस ज्ञानदा गंधाचे फणस घेऊन आलाय. ब्लॉग अपलोड करण्यासाठी कुठे कुठे जायला लागते बघा, कुठे चढायला लागते. तर गाईज आता इथे जरा चावचाव आहे, पण आम्ही हाऊसी खेळतोय इथे गावी. गाईज गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आम्ही चाललोय उंबरशेतला. आमचे थोडे डॉक्युमेंट्स द्यायचे होते, त्यासाठी आता खाली चालत चाललोय. सोबत निखिल आणि दिव्या. आम्ही निघतोय आता. टोकना बोकना बांधून घे भाई. आम्ही आलो आता उंबरशेतला. हे बघा त्यांचं गाव. आता निखिल तिकडे गेलाय मागे तलाठी ऑफिसला. डॉक्युमेंट सबमिट करायचे होते म्हणून आलेलो मी. तर त्याने आता केलेत सबमिट, म्हणजे गेलाय तिकडेच सबमिट करायला. आणि आम्ही दोघी इथे सावलीमध्ये उभे आहोत. बघू आता येईलच तो. आता आम्ही निघतोय उंबरशेतवरून पंधेरी जायला. आम्ही पोहोचलो कर्जादेवी मंदिर. आम्ही आता आलोय कर्जादेवी मंदिर. आम्हाला थोडं काम होतं इथे, म्हणून तुम्हाला मी दाखवते आता प्रॉपर आमचं मंदिर. जरा आज पण बंदच आहे, पण तरीही दाखवते. ओपन नाही आहे, आहे ओपन. चला मग, चला मी पण जाते आता. ग्रामदैवत. तांदूळ कुठे दिले? बस सुपारी कुठे असेल आतमध्ये. निखिल इथे काय आहे? बघा. आणि हे इथे आमची होळी पेटते, होम लागतो, आणि इथे आमची पालखी असते. हे आमचं दैवत आहे. ही बघा आमची मंदिराच्या तिथे एक विहीर पण आहे. आणि आता मी झाले आमचे दर्शन वगैरे. आम्ही उद्या निघतोय मुंबईला, म्हणून पाया पडून घेतला आणि आता निघतो. आम्ही ना डॉक्टरकडे आलोय. ह्या मुलीचा चेहरा बघा, घाबरली ती. आम्ही आता निघालोय डॉक्टरकडून. इकडे आता मस्त इथून वडापाव घेऊन आम्ही निघालो घरी जायला. बघा वडापाव, टमाटर वगैरे. चला. ए झाडे कुठे वाहतेस? दुकानात काय वडापाव आणायला? मुंबईला उद्या. आम्ही घरी आलोय आता. आणि हे बघा आल्याला हे लोक जेवायला बसलेत. मी एकटीच जेवायची बाकी आहे. आता मावशीची वाट बघते मी. हे बघा गाईज, आता आम्ही रेडी होतोय नेटवर्कसाठी खाली जायला. आणि मला माझे व्हिडिओ पण अपलोड करायचे. आणि इकडे ही हिरोईन तयार होते.
चला तिघी निघाल्या आम्ही आता. दे ना पावडर. हे गंधाचे फणस आहेत. गंधाचे फणस ज्ञानदा गंधाचे फणस घेऊन आलाय. हा मोठा आहे, हा बरका आहे. बर काय हा काफा तिकडे येते घरावरती. दे ना दादा एक फणस तरी. ओके. दे दे दादा. कुठून आण? संपले असतील. आहेत अजून. पूजाताई चला आम्ही जातो खाली. नेटवर्कला चालले. हे लोक बघा नेटवर्क पगलूज चाललेत. चॅटिंग, स्नॅप, इंस्टा स्टोरी सर्वासाठी स्टोरी आहेत. बावळट हवी शपथ. कोणतरी ओरडलं तिथे. पागल झाले त्या. मला पण घाबरवत आहेत. सगळ्या लोकांचे भाऊ एकत्र कसे भेटले? कुत्रे येत आहेत सगळे धावत म्हणून. इथे आंबे काढतात बहुतेक. पूजेला गेल्या वर्षी आले तर पप्पा नव्हते. मग आता ह्या वर्षी ब्लॉग अपलोड करण्यासाठी कुठे कुठे जायला लागते बघा. कुठे चढायला लागते. हे बघा इकडे यायचं. हे बघा गाईच काय केलंय या मुलांनी. याला आज झोपला होता तर त्याच्या चेहऱ्याला बघा काय केलंय. कुठं पण येते अदू. हे बघा गाईज, हे बघा आतमध्ये पण सगळे नेटवर्क साठी, वायफाय साठी सगळे इथे जमलेत. अख्खा घर जमलाय. यांचं घर आहे. आमच्या आत्याचं घर, आमच्या आत्याचं घर आहे हे. आमच्या आत्याच्या घरामध्ये ही सगळी गर्दी. या घरामध्ये किती गर्दी झाली आहे ही बघा. सगळी नेटवर्क साठी आहे. हे बघा वायफाय असल्यामुळे इथे गर्दी आहे. बघा दादा, ह्या लोकांची जागा इथे फिक्स आहे. पण अक्षरा आणि सलोनी. आणि आता इथे आम्ही खेळतोय हाऊजी. साठी पैसे लागतात. पहिले ते आहेत माझ्याकडे पैसे. आला मोठा सांगायला मला बोलतोय. मला गुळ आहे ना. ठीक आहे बर्फी. घाबरली. ह्या बघा वायफाय साठी नेटवर्क भरायला. आवाज बघा सगळ्यांचा. ही बघा कशी. हा आयफोन वाला. आणि आजकाल कॅडबरी. गाईज कॅडबरी काय आहे? हा पक्का काय वापरलेला थोडा आहे तो. अरे मग हाताला लागला ना. घे नाही तर पोटात मला देशील माझ्या. दे माखा. हॅलो दादा. हाय, गणा दादा. आम्ही बघतो मोबाईल. वायफाय असल्यामुळे सगळे मोबाईलच खेळतोय. तर गाईज आता इथे जरा चाव आहे. पण आम्ही हाऊजी खेळतोय इथे गावी. इथे आमची सगळी पब्लिक जमले हाऊजी साठी. बडबड बडबड.
वाटीवर बसून घ्यायचं. 8 9 हाऊजी हाऊजीच्या तिकीटसाठी यांची भांडणं चालली आहेत. भांडणं. पब्लिक जमले इकडे. काय रे तुमच्या लोकांचा कानेर नुसता. हा नाही तर आणि जादू बघा कशी चॉकलेट खाते. येरोंड आहे आदू. येरोंड आधी ती अधीरा. 5 लाईन आणि हा लास्टचा बरोबर आहेत का पैसे अगोदर. हाऊजी खेळली जाते. हाऊजी 3 लाईनीचे पाटील आला. 21 काय एक पण लागत नाही नंबर तर. 16 म्हणजे 16 ना. मराठीत पण सांगायचं. 82 3 नंबर. आज शपथ. 70 5 रुपये दे. हे जल्दी पाहिजे झालंय. माझे मला भेटले. 39 65 नंबर. पटापट धडधड वाढते. 58 70 आला आता झाला. 5 वेळा लागल्यावर ते झालं. 5 रुपये घे. 5 रुपये घे. हे मधली लाईन झाली. सांगा चला. 34 नंबर आहे. नंबर नाही लागत. आम्ही रात्रीच्या 1:30 वाजता घरी आलोय. बघूया आता. मोबाईलचा आवाज येतोय मला आतून. मम्मीचा आधीच चालू असेल. मम्मी दिव्या झोपले.